श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळघाटाच्या या नवीन भागामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या बरोबर आहेत समर्थ भक्त शांतताई पोद्दार. नमस्कार शांतताई. आम्ही आपल्याबद्दल बरंच ऐकलेलं आहे. तर आपण या समर्थ भक्तीच्या मार्गामध्ये कसे आलात त्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगाल का? हो, समर्थ भक्त म्हणजे मी खरं पाहिलं असतं तर मला गुरुच्या भेटीसाठी मी तळमळत होते. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात ऐकलं होतं की गुरुशिवाय तरणोपाय नाही. मला असं वाटायचं की मला गुरु भेटता आणि मी कोणाला गुरु ठरवायचं, अशा तळमळीत मी सारखी प्रार्थना करतानाच गोंदवलेकर म्हणाले की माझा एक गुरु जे असतील ते तुम्हीच मला भेटवून द्या म्हणा. ती अशी वेळ येईल की गुरुच तुम्हाला भेटायला येतील, असं तळमळ लागली की गुरु येतात भेटायला, असं त्यांचं प्रवचनात मी वाचलं होतं. म्हणून मी सारखी तळमळ लागली होती. तर मी SNDT मध्ये गाण्याच्या क्लासला जात होते. तिथे क्लासमध्ये एका मैत्रिणीच्या हात मला लांबून 25-30 मुली बायका असायचो आम्ही. ते एका बाईच्या हातात छोटंसं पुस्तक दिसलं, समर्थांचं चित्र असलेलं. मी म्हटलं दासबोध हा मोठा ग्रंथच ऐकलं होतं, एवढंच कसलं पुस्तक आहे. क्लास संपल्यावर मी तिला विचारलं, म्हणाल तुला माहित नाही का म्हणे पत्रद्वारा दासबोध अभ्यास आहे, हा खूप छान आहे, म्हणजे दासबोधाची ओळख होते, तर तुम्ही हा अभ्यास तुम्हाला आवडत असेल तर करा. मग मला लगेच पुस्तक आणून देऊ द्या क्लासच्या वेळेला. मग तिला सांगितलं. क्लास ते पुस्तक बघितल्यावरतीच मला असं वाटलं की दासबोध म्हणजे एवढं अवघड आहे, गीतेसारखं वगैरे ऐकलं होतं. मी एवढं सोपं करून सांगितलं तर मला अभ्यास करायलाच पाहिजे. तेव्हा आम्ही राहत होतो कोथरूडला. वरती इकडे ऑफिसला मी गावात यायची, परत जायची, आणि मुलांचं करताना मला ते कसं अभ्यास होईल असं वाटलं. त्यात मुख्य म्हणजे मी कानडी शिक्षण घेतलेली कर्नाटकात नाही, तर मराठीतलं मला कसं हे जमेल असं भीती वाटायची. पण आमच्या घरासमोर एक ज्ञान प्रबोधन शिकवणारे बाई टीचर होत्या, त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी सुरू केलं. आम्ही इकडनं गेल्यानंतर मुलं जेवून झोपली की मी त्यांना प्रश्न वाचायचं कसं, लिहायचं कसं, त्यांचं मार्गदर्शन म्हणून अभ्यास सुरू केला. आणि दररोज मी रात्री सगळे झोपल्यावर मी अभ्यास सुरू करायचा. आणि त्या पत्रद्वाराच्या अभ्यासामध्ये मी तेव्हा मनातनं म्हटलं हेच माझे गुरु असले पाहिजेत. पण इतकं मला त्यांचं भावलं मनात की हे गुरुच, आपले गुरु हेच असणार असं वाटलं. 3 वर्ष अभ्यास करताना मी सारखं त्या अभ्यासात होते. 3 वर्ष झाल्यावर असं असतं की एकदा सज्जनगडावर शिबिराला जायचं, ते आम्हाला घेऊन जायचे आप्पा केळकर म्हणून. त्यांनी जे अभ्यास सुरू केला तिकडे घेऊन गेल्यावरती तरी मी फार भारावून गेले, कारण सज्जनगड मी बघितलं नव्हतं, फक्त पुस्तकात नाही अभ्यास करताना वाचलं होतं. इतके भारावून गेले की मी त्यांना रिक्वेस्ट केली मला अनुग्रह मिळेल का इकडे. तर हो म्हणे मिळेल तुम्हाला आज अनुग्रह. मग त्याच वेळेला मी अनुग्रह घेतल्यावरती मग म्हणजे मला खरोखर असं वाटतं की त्या गाण्याच्या क्लासमधनं समर्थ माझ्या नशिबात आले आणि त्यांनीच मला शिष्य म्हणून पत्करलं असं वाटलं. तेव्हापासून मी अगदी त्यांच्या मागे की पूर्ण त्यांनाच नाही, आपले हेच गुरु आहेत असं वाहून घेतलं. आणि अखंड आमचा अभ्यास जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणून अभ्यास, दर 15 दिवसांनी अभ्यास करायचो वगैरे, अभ्यासात होतो. छोटा वाडा होता आमचा, त्या वाड्यात छोट्याशा खोलीत आम्ही अभ्यास करायचो. करता करता मग जेव्हा वाडा पाडून हे बिल्डिंग बांधायची ठरली तेव्हा आमचा बिझनेस होता खाली ग्राउंड फ्लोअरला, तो आम्ही बंद करायचा ठरलं होतं काही कारणास्तव, म्हणजे मिस्टरांच्या तब्येतीमुळे. तेव्हा ते म्हणाले आपण बांधलं तरी पहिल्याच मजल्यावर जाणार, तर मग खाली तुला काहीतरी ध्यान मंदिर करायचं तर कर, असं माझ्या मिस्टरांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणजे ह्यानीच बुद्धी दिली असं मला सारखं वाटतं. कारण त्या पारमार्थिक क्षेत्रात ते नव्हते, पण माझा अभ्यास बघून त्यांना असं वाटलं की खाली तू करत होती छोट्या खोलीत, मग ते खालचं ग्राउंड फ्लोअर तू कर, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग ते बांधकामात करतानाच असं प्लॅनिंग केलं की इकडे खाली काहीच करायचं नाही, पूर्ण हॉल ठेवायचा आणि करायचं असं ठरवलं. आणि मग मोठा फोटो घ्यायचं ठरवलं होतं की एक मोठा फोटो लावू आपण समर्थांचा. मी गोंदवलेकर महाराजांच्या ध्यान मंदिरात बघितला होता मोठा, पण समर्थांचा असं. मला चांगलं ड्रॉइंग करणार कोण भेटलंच नाही. मी खूप काळजी, काय करावं कळत नव्हतं. बिल्डिंग होत आली आणि काय करायचं. मी राळकर राम मंदिरात बसले होते. तिकडे ते शिवतरघळीचे वैद्य म्हणून मधुकर वैद्य ते सेवेला असायचे तिकडे, त्यांची माझी ओळख झाली होती शिवतरघळीला. मुळे अशी का बसलीस, तुझ्या चेहऱ्यावर असं वाटतं. मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितलं, काय करावं कळत नाही मला, पण मला ड्रॉइंग करणार कोण मिळेल. मग म्हणून मूर्ती स्थापन कर तू. मूर्ती मला कसं काय मला मिळेल, मी देतो की तुला मिळून. मग त्यांना माझ्या मुलाबरोबर आम्ही पेणला गेलो. पेणला गेल्यानंतर ते म्हणाले आपण त्यांना सांगून तुला पाहिजे तसे करून घेऊ. आणि मग त्यांना देवधर त्यांची खूप ओळखीचे होते समर्थांची. अशीच छोट्या मूर्ती त्यांनी 201 लोकांना वाटले होते घेऊन शिवतरघळीमध्ये. आणि माझ्याकडे तेव्हा छोटी मूर्ती होती. म्हणजे तेव्हापासून की मला एक माझ्या असं मुलाला स्टडी टूर म्हणून त्यांना नेलं होतं पेणला. तेव्हा त्यांनी स्वतः काही खर्च न करता मी अभ्यास करते मग त्यांनी माझ्यासाठी तेवढी मूर्ती आणली. तेव्हाच मी मनात ठरवलं होतं की हेच माझे गुरु.
आणि तिकडे गेल्यावरती तीच मूर्ती सेम अशीच मूर्ती छोटी माझी होती, ती एवढी मोठी मूर्ती मला दारात दिसली उभी असलेली. आणि मला आता आठवत नाही एक्झॅक्टली मी जाताना घेऊन गेले होते काय, पण हातात माझी फुलं होती चाफ्याची. मी आणि पांढरी मूर्ती होती, रंगवलेली पण नव्हती, पांढरी पूर्ण असे तयारीत होती ती. आणि मी त्यांच्या पायावर टाकले आणि म्हटलं, मला मुलाला म्हटलं, अरे मला हीच मूर्ती पाहिजे, मला दुसरी बघायचीच नाही. अरे पण एवढी मोठी मूर्ती तू काय करणार आहे, कुठे ठेव, अरे मंदिरात ठेवायची आपल्याला, करू कसं काय वगैरे. मग ते म्हणाले, त्यांना भेटलो वगैरे, बोललो ते देवधरानं. त्यामुळे एवढी तुम्हाला ठेवायची असेल, तुम्हाला एअर टाईट बॉक्समध्ये ठेवलं तर 100 वर्ष काही होणार नाही, परंतु तुम्हाला एअर टाईट म्हणण्याचं सारखं दर 2 वर्षांनी रंगवायला हलवायला लागेल जागेतून. चालेल म्हटलं. मग तुम्हाला मला थोडं वेळ द्या, 1 महिनाभर. म्हटलं चला, मला अवकाशात बिल्डिंग व्हायची, त्यामुळे दसऱ्याला तुम्हाला देतो. आणि एक्झॅक्टली दसऱ्याच्या आधी 8 दिवस फोन आला, तुम्ही येऊन घेऊन जा म्हणून. तेव्हा अजून भाड्याच्या घरात राहत होतो मी, कन्स्ट्रक्शन चालू होतं. तिकडे ती मूर्ती आली दसऱ्याच्या दिवशी आणि आम्हाला कम्प्लिशन मिळत नव्हतं. मग मी गडावरती, तेच माधुकर वैद्यच म्हणाले, आपण गडावरती जाऊन त्याला सांगू की इथे मूर्तीची स्थापना करायची आहे, तर तुम्ही कोणाला तरी पाठवून द्या म्हणून. तुम्हाला कोणाला तरी काय, समर्थांच्या पादुकाच पाठवतो म्हणाले. गडावरनं पादुका आणि त्यांची गाडी मुख्य तेवढ्यासाठी आली. ती गाडी आली, तिकडचे सगळे रामदासी लोक आले, मोठे मोठे अध्यक्ष, सगळे सज्जनगडवरचे अध्यक्ष पण आले आणि मूर्तीची स्थापना. मग मी काय केलं, पादुकाची पूजा केली माझ्या मुलांनी आणि सुनेनी. तीच मुद्दाम बसवली, माझ्या मिस्टरांना तेवढं बसता आलं नसतं म्हणून. आणि जावयाला आणि मुलीला मूर्तीची पूजा बसवली. आणि त्या चौघं बसून त्यांनी पूजा केली, पाद्यपूजा केली आणि मग मूर्तीची स्थापना करून ते गेले. त्या दिवशी जेवण वगैरे जवळ 100-1 लोक जेवले इकडे. आणि अजून आमच्या हातात कम्प्लिशन आलं नव्हतं. पण 15 नोव्हेंबरला हे आल्यानंतर आम्ही परत तिकडे जायचो, भाड्याच्या घरात राहायला जायचो. मग मी म्हटलं, इकडे बिल्डिंग मध्ये आहे ना स्वामी आता आलेत, म्हणजे ते आलेतच, माझ्या प्रत्यक्ष आले असं मला. मी यांना म्हणायचे, अहो ते ना एकट्यानं कसं ठेवायचं तिकडे, पण पूजा अर्चा तर व्हायलाच पाहिजे दररोज. म्हणजे सकाळी घरातली तिकडची पूजा करून इकडे यायची, इकडे येऊन यांची पूजा करून 1 तासभर इकडे बसायची. नाही, इकडे जवळच दिले होते भाडे करून, भाड्याचं घर दिलं होतं बिल्डरने, जवळच होतं इकडे. मग तिकडनं परत संध्याकाळी यायची, रामरक्षावर मग सगळे दिवे बिवे लावायचे, परत 1 तास बसून संध्याकाळची पूजा करून मग जायचे. असं महिनाभर केलं. आणि डिसेंबरमध्ये आम्हाला कम्प्लिशन मिळाल्यावरती आम्ही राहायला आलो. म्हणून माझी पूर्ण धारणा अशी आहे. आणि नाव पण माझ्या सासऱ्यांचं नाव हरी, माझ्या मिस्टरांना कृष्णाची भक्ती म्हणून हरिनिवास ते म्हणाले. आणि मी हरी म्हणजे राम म्हणते, त्यामुळे हरिनिवास म्हणजे राम पण आले, समर्थ पण आले. म्हणून हे वास्तू त्यांची आहे. त्यांनी आम्हाला पोद्दार फॅमिलीला त्यांनी इकडे सेवेला ठेवले, अशी माझी भावना आहे. आणि आमच्या घरात म्हणजे मिस्टरांनी, मुलांनी, अजून मुलं मला सगळ्या बाबतीत पूर्ण कॉपरेशन असतं. काही करायचं म्हटलं की सगळ्या उत्साहाने सगळे मदत करतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोद्दार फॅमिलीला सेवेत ठेवले, असं माझी भावना आहे. समर्थांची कृपा म्हणावी, त्यांची कृपा झाली म्हणूनच एवढं झालं. नंतर आमच्या घरात काहीच नव्हतं. म्हणजे किती लोक म्हणतात तुमच्या घराण्यापासून आलेलं आहे का, म्हटलं नाही, मग दासबोध अभ्यास सुरू केला आणि समर्थांचीच कृपा झाली. आणि आज ते असे आलेत की मी सगळ्यांना सांगते, आज एक कार्यक्रम झाला इकडे रामदासायन म्हणून, तिकडे सुद्धा मी स्टेजवर जाऊन सगळ्यांना सांगितलं की अजून एक सदाशिव पेठेत इकडे समर्थांची मूर्ती आहे, म्हणजे मठ, लोकांनी कितीतरी लोकांनी मठच म्हटलं याला, तर माहित नाही, तर तुम्ही सगळ्यांनी तिकडे या आणि दर्शन घ्यायला तुम्ही सगळेजण. आजचा कार्यक्रम खूप छान झाला. त्या गायकांना पण मी सांगितलं, तुम्ही स्वतः या आणि आमच्या मंदिरात तुम्ही दर्शन घ्या समर्थांचं. पुण्यात आलेत, एकदा गोव्याचे एक रामदासी आले होते, त्यांना आम्ही बोलवलं होतं प्रवचन करायला. ते तर इतके भारावून गेले की ते म्हणाले, समर्थांनी 1100 मठ स्थापना केलेत पूर्ण भारतामध्ये, पण पुण्यात केलं नव्हतं, म्हणून ते आत्ता इथे आले. म्हणून ती भावना सगळ्यांना येते. इकडे आले की ते म्हणतात समर्थ आपल्याकडे बोलतील का काय, असंच सगळ्यांना वाटतं. त्यामुळे मी अगदी पूर्ण आयुष्य माझं खूप सार्थकी लागलं असं मला वाटतं त्यांच्या सेवेत आल्यापासून. आम्ही एक किस्सा ऐकला होता म्हणजे तुमच्याबद्दल, तुम्ही ते रामानंद सागर पर्यंत गेले होते, रामदास सागर. तो काय आम्हाला ऐकायला आवडेल. मला असं वाटायचं, कुठल्याही मंदिरात गेलो, कुठेही गेलो, बाजारात गेलो, टीव्हीवरती सिरियल, गोंदवलेकर महाराजांची सिरियल असते, अक्कलकोट स्वामींची सिरियल असते, गजानन महाराजांची असते, सगळ्या स्वामींची असतात, समर्थांची सिरियल का नाही होत असं मला सारखं वाटायचं. मग मी सारखी खूप शोध केला की आपण रामानंद सागर, जसं रामायण त्यांनी केलं, महाभारत केलं, तेव्हापासून आध्यात्मिक गोष्टी टीव्हीवरती सुरू झाल्या, तो पण नव्हत्या आणि वेळ लावलं होतं रामायणाने. मी म्हटलं हे तर वाल्मिकीच आहेत, आत्ताचे कलियुगातले वाल्मिकी आहेत, तर त्यांचा पत्ता कसा मिळवायचा, किती प्रयत्न केले. माझ्या बहिणीच्या नात्यातला कोणतरी एक मुलगा मराठी सिनेमात आहे काम करणार, त्याला मी गाठलं आणि त्याला म्हटलं रामानंद सागरचा पत्ता मला दे म्हणून.
आणि मी त्यांच्या नावाने पत्र लिहिते पत्तावर. आणि पत्र लिहिलं आणि म्हटले की आपण काय करणार, पण आपण प्रयत्न करायचे, समर्थांसाठी काही करायचं, अशा भावनेने मी पत्र लिहिले. आणि पत्र लिहिलं की ते बरोबर 8व्या दिवशी, तेव्हा आमचा वाडा होता, हे नव्हतं झाले 2005 साली. तर वाडा होता, त्या वाड्यात मी खालच्या छोट्या खोलीत आम्ही काम करायचो, तिकडे मी अभ्यास करत बसले होते, दासबोधाचाच अभ्यास करत होते. तेव्हा फोन आला, म्हणे मी नारायण बोलतोय. म्हटलं कोण नारायण? म्हटलं मी नारायण म्हणजे हेच, त्यांचं लहानपणचं नाव नारायण. मी असं चाप पडलं. म्हण कोण नारायण? मी आपल्याला ओळखत नाही. हिंदीत बोलत होते. मैं नारायण बात कर रहा हूँ. आप कहाँ से बोलते? मैं आपको पहचानती नहीं. मैं पापा जी का असिस्टेंट हूँ. पापा जी कौन है? हो रामानंद सागर, आपको मालूम नहीं है? हाँ रामानंद सागर मालूम. पापा जी मैं नहीं जानती. पापा जी, उनको पापा जी बोलते हैं सब. और आपका, आप शांता पोद्दार है ना? मतलब हाँ मैं शांता. आपने एक खत लिखा था पापा जी को, तो वो बोले कि इस शांता पोद्दार को, जो गुरु भक्ति से पूरी ये पत्र है, इसको मुझे मिलना है, इसको बुला लीजिए. असं त्यांनी सांगितल्यावर माझं जमीनच सरकली पायाखालची. म्हणजे त्यांचे राईट हँड मला बोलत आहेत. काय, मला आश्चर्य वाटलं. म्हणलं कब आऊं आपके पास? तो मुंबई में आना पड़ेगा ना. हाँ बॉम्बे, आपको पता है ना, पत्ता जो खत लिखा है उसी पते पर आने का है. सिर्फ कब आने वाला है? बोली जल्दी से जल्दी आइए. पापा जी ने बोला जल्दी से बुला लो. मैं 1-8 दिन में आपको बोलती हूँ, मैं पुणे से मुझे आना पड़ेगा ना, कोई तो मेरे साथ चाहिए. आणि मग ठीक है, आप इसी फोन पर मुझे बता दीजिए, मैं फोन रहती, इसी फोन पर फोन कीजिए. तशीच धावत गेले. दुपारची वेळ होती, झोपले होते, गदा हलवलं. काय झालंय? म्हणजे अहो काय झालं, मग काय विचारते, असं असं झालं. वेडीच का तू? तुला कशाला रामानंद सागरचं पत्र येईल, फोन येईल? अहो म्हटलं आत्ता फोन आला होता, त्यांनी बोलवले मुंबईला मला. हे मुंबईला मी तुला नाही पाठवणार एकटी. म्हटलं मला नाही माहिती, रामानंद सागरवरून बोलले, तुम्ही मला घेऊन जायला पाहिजे, मला नाही माहिती. मग बघूया म्हणजे विचार करूया. झोपेतनं उठले होते, त्यांना काय कळेच नाही, इतकं मी हलवलं आनंदाने. संध्याकाळी बोलणं आलं तेव्हा मुलगा म्हणाला, आई मी तुला एकटीला नाही पाठवणार, मी येतो तुझ्यावर. हा माझ्यावर आला मुलगा. आणि तो आला, मग ट्रेननी गेलो आम्ही. आणि त्यांच्याकडे हिंदी बोलायचं ना, हिंदी आता मराठीत बोलता येणार नाही. म्हणजे 8 दिवस मध्ये त्यांना फोन करून सांगितलं पुढच्या रविवारी आम्ही येतो, पण पापाजींना सांगा की मला पुण्यावर यायला, मला मुलगा पाहिजे, तो सर्व्हिसमध्ये आहे, त्याला रविवार शिवाय जमणार नाही. सकाळी मी 11 वाजता येऊन पोहोचते, सगळ्या डेक्कननी येते, 11 पर्यंत तिकडे पोहोचते. म्हटलं आता 8 दिवस मिळाले मला. 8 दिवस मी घरात सुद्धा सगळ्यांना हिंदी बोलत होते, कारण पापाजींकडे हिंदीत बोलायला पाहिजे, हालचाल नको. आणि कुठे ट्रेनमध्ये जाताना सुद्धा मी सारखी बोलत होते, इकडे हिंदी बोल. तिकडचा तरी अनुभव अफलातून आहे. म्हणजे मला असं वाटलं की समर्थांनी मला रामानंद सागरची भेट घेऊन दिली. त्यांच्या गेटमध्ये आज जातानाच त्यांचा तिकडचा वॉचमन आला. आप शांता पोद्दार है? हाँ पापाजी ने बोल के रखा है उनको अंदर लेके आओ. मी अगदी, मला सगळं कार आणि एवढं ते सिनेमाचं एवढं मोठं बंगला, मी हरपून गेले होते अगदी. बाई म्हटलं एवढं आपलं स्वागत. मी आणि मुलगा गेलो आतमध्ये, तर नारायण तिकडेच बसला होता, त्यांचा राईट हँड. पापाजी भगवती देवी की पूजा कर रहे, आपको थोड़ा देर ठहरना पडेगा. नो प्रॉब्लेम म्हटलं, मैं ठहरती हूँ, जब भी आने दो, मुझे कुछ गडबड नाही. बसले होते मी, सगळ्या काय काय गप्पा मारत तो, त्याचे चहा बिस्किट आलं सगळं. म्हटलं पापाजी कब आएंगे? नाही अभी आएंगे. आणि घरात त्यांचे लिफ्ट होते, एकाच माणसाला उतरून येणार अशी गुरे. आणि त्यांनी असं केशरी रंगाचं सबंध कफनी, म्हटलं एक साधूच पुरुष आहे मला समोर आलाय. पूर्ण कफनी त्यांची अशी सेम अशा कापडाची होती. आणि तसे घालून गोरे गोरे पान असे, पण अगदी असे आपण रामायणाच्या बघितलं होतं, अशी गुबगुबीत तब्येत त्यांची, पण खूप खराब झाली होती. इतका प्रसन्न चेहरा की खरंच ऋषी प्रगट झाले तसं वाटलं. आणि त्यांनी आप शांता पोद्दार आहे म्हणून असं म्हटल्यावर तुम्ही त्यांना अगदी पायच पडले. म्हटलं आपण समर्थच भेटले तसं. म्हणजे एक ऋषितुल्य माणूस उभे आपल्या समोर असं. खूप गप्पा मारल्या, खूप गप्पा. पण त्यांना मी सांगितलं सगळं असं. आम्ही सगळं घेऊन गेले होते. आणि मुख्य म्हणजे ट्रेनमधनं उतरल्या आम्ही सिद्धिविनायकला गेलो. आधी सिद्धिविनायकला दर्शन घेऊन तिकडे दुर्वांचा हार त्यांनी मला हातात प्रसाद म्हणून दिला. तो हार इकडे चितळ्यांकडनं थोडं खाऊ घेऊन गेले होते, सगळं त्यांना दिलं. म्हटलं बघा श्री गणेश करके मी काम सुरू करने के लिए आपके पास आहे. त्यांना सगळं सांगितलं, माझी इच्छा आहे आजकल के आप कलयुग के आप वाल्मिकी है, आपने तो रामायण सब लोगों को हे सांगितलं. तर म्हणाले तुम्ही पत्र लिहिलं बघूनच मी म्हणे तुम्हाला भेटायची माझी इच्छा होती. म्हटलं मला भेटायचं नाही, मला माझ्या गुरूंसाठी मला भेटायचंय, तुम्हीच फक्त करू शकाल, म्हणजे तुमच्यासारखं सिरियल कोणी काढूच शकणार नाही. तर म्हणे सही आहे बात आहे. मग त्याच्यात तेवढ्यात त्यांचा मुलगा आला, तो प्रेम सागर त्यांचा मुलगा. तो आल्यावर त्यांनी ओळख करून दिली, बघ हे आलेत. आणि 2 दिवसापूर्वी शिवाय त्याच पिरियड मध्ये बघा शिर्डी साईबाबांची सिरियल त्यांनी काढली होती, ती अजून प्रसिद्ध. ती सिरियल आता सुरू त्यांना प्रॉमिस केलं
तर मला 4 महिने लागतील ती सिरियल पूर्ण करायला. नंतर आपण त्यांची सिरियल सुरू करायची समर्थांची, असं त्यांनी सांगितलं. प्रेमसागरने माझ्याकडे सगळं ते घेतलं, पुस्तकं वगैरे घेतली, मिठाई त्याने स्वतः तिकडे ठेवून घेतली. आणि मग म्हटलं पापाजी मैं कब आऊं वापस, आप बोलिए तब आऊंगी मैं. नहीं, एग्जैक्ट 4 महीने के बाद 5वें महीने में आप फोन कीजिए, हम शुरू करेंगे, सिरियल शुरू करेंगे म्हणा. मी त्यांना खूप धन्यवाद म्हटलं. नाही नाही ऐसे कैसे जाने दूंगा आपको, चलो हमारे साथ खाना. 12:30 वाजून गेले होते. नहीं नहीं पापाजी माफ करो, चाय पिए लिया, अभी कुछ नहीं चाहे. नहीं नहीं आपको नहीं छोडेंगे, आप तो समर्थ भक्त है, हमारे पास आइए तो आपको खाना खा के. त्यांची बायको बरोबर मी बसले आणि त्यांनी अभिजितला, माझ्या मुलाला त्यांच्या शेजारी बसून घेतलं आणि त्यांच्या एवढा मोठ्या डायनिंग टेबलवर बसून, काय वेळ भाग्यच वाटतं, आठवण काढली तरी आनंद होतो. आंब्याचे दिवस, मे मध्ये आंबा, आपूस आंबा वगैरे, गरम गरम तव्यावरचे फुलके. खरंच मला भाग्यच म्हणायचं, मला त्यांच्यामुळेच ते भाग्य मिळालं. पण एक दुर्दैव असं झालं, बरोबर 7 महिना झाल्यावर मी त्यांना फोन केला, कॅन्सर झाला होता त्यांना. त्या नारायणानेच फोन घेतला, नारायणलाच केला म्हणजे अर्थात मी, मला काही दुसऱ्या कोणाच फोन नव्हता. म्हणजे शांताजी बहुत बुरी खबर है, आप लास्ट स्टेज पर है, कुछ नहीं हो सकता अभी. एवढं म्हणताना आप कल फोन कीजिए, थोड़ा पूछ लेता हूँ उनसे, प्रेम सागर से भी पूछ लेता हूँ, लेकिन ऐसा नहीं लगता. मग वापस कल फोन करती हूँ म्हटलं. गेलेच होते, दुसऱ्याच दिवशी जायच्या आदल्या दिवशी माझा फोन गेला. ते प्रेम सागरचं मला पत्र आलं, त्यांनी त्यांना मी काय म्हणतो कंडोलन्स म्हणून पत्र वगैरे पाठवलं होतं. त्याची गिफ्ट म्हणून त्यांनी रामायणाचे कॅसेट्स मला त्यावेळेला सीडी असायचे ना, सीडी पाठवले आणि आप जब चाहो तो आ सकते है म्हणून त्यांनी सांगितलं मला. आणि ती सिरियल झालीच नाही. मग आम्ही 1 महिना 2 महिन्यांनी गडावरचे अरुण गोडबोले म्हणून आहेत, ते पण त्यांनी पुस्तकं लिहिले, सिनेमा काढतात ते. मग ते म्हणाले मी येतो तुमच्याबरोबर. तेव्हा पण हा म्हणला मी कोणाबरोबर तुला सोडणार नाही. परत अभिजित माझ्याबरोबर आला, मी कार करून गेलो प्रेमसागरकडे. पण ते काय सिनेमा सिटी आहे म्हणा, ते म्हणाले आम्ही करू सिनेमात. त्यांनी पण सगळे वाङ्मय घेतलं समर्थाचं, आस्वादापासून तुम्हाला रेकॉर्डसाठी हिंदीतनं काढलेलं सगळं त्यांना दिलं, सीडीज दिल्या. ते म्हणाले आम्ही करू, पण सगळा खर्च तुम्हाला करायला लागेल, पूर्ण सिरियलचा खर्च. एवढं कसं शक्य आहे आपल्याला. आणि ते नाही म्हणावं म्हणून, नाही म्हणता येत नाही म्हणून त्याने ते अट घातली. खूप वाईट वाटलं मला. ते बोलायलाच तयार नाहीत जास्त प्रेमसागर. मी म्हटलं पापाजी ने आपके सामने बोला था ना करेंगे सीरियल, और आप ऐसे कैसे बोल सकते हैं. हम आपको सगळं त्यांचं तुम्हाला आम्ही वाङ्मय देऊ, पाहिजे ती मदत करू, पण खर्च म्हणजे आम्हाला कसं जमणार, आम्ही साधी भक्त मंडळ, सिनेमाचा खर्च आम्हाला काय जमणार, हे नाही होऊ शकता म्हणाले. आलो मग काय करणार, नाही झालं नशिबात. मग ते मला म्हणाल, तेव्हा ते अरुण गोडबोलेंनी सांगितलं की आता हे सांगू का नको माहित नाही, पण ते थोडं समर्थांच्या अगेन्स्ट आहे ना सगळं महाराष्ट्रात सगळीकडे, म्हणून ते करू देत नाहीत म्हणे. म्हणजे काही सिरियल्स वगैरे काढायचं असेल ते थिएटर उद्ध्वस्तच करतात, कुठला कार्यक्रम होऊ देत नाहीत. तेव्हा मला उलगडा झाला की का समर्थांच्या गोष्टी होत नाहीत. तर हे महाराष्ट्रात ड्रॉबॅक आहे. तर नाव घेत नाही मी, पण सगळं ड्रॉबॅक हे आहे त्यांचं. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या समाधानासाठी त्यांनी मला रामानंद सागरपर्यंत पाठवलं. तर हे तर ह्यांना माहितीच असेल समर्थांना की होणार नाही म्हणून, पण माझी इच्छा पूर्ण करायची म्हणून त्यांनी मला तिथपर्यंत हा अनुभव घेऊन दिला. मी म्हणते ती पण त्यांचीच कृपा आहे म्हणायचं. आणि सिरियल व्हायची असेल तर त्यांची इच्छा असेल तरच होणार. खरं. तुम्हाला रामदास स्वामीचे काही अनुभव आले वाङ्मय वाचत होते तेव्हा? मला असं वाटतं की त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. म्हणजे इतके महाराष्ट्रातले संत मंडळींची मांदियाळीमध्ये ते संत आहेत, सगळ्यांच्या बरोबरीचे आहेत, पण त्यांचे एक वेगळे पण खूप वेगळे. मला शब्दात त्यांचं वर्णन करता येणार नाही, कारण त्यांच्या ह्याच्यात म्हटलंय, त्यांचं वर्णन जे केलंय, कविता आहे काय त्याच्यात म्हटलं 1000 तोंड असलेले शेष नाग, तो पण म्हणे ह्यांचं वर्णन करायला दमला. तर मी काय सांगणार त्यांचं वर्णन, त्यांची कृपा, त्यांचं तेज, त्यांचं काम, त्यांचं सगळ्यांवरती केलेलं आयुष्य, त्यांनी स्वतः तपश्चर्या केली. त्यांच्यासारखी तपश्चर्या कोणीच केलेली नाहीये. म्हणजे लहानपणापासून त्यांचं जे तपश्चर्या आहे, ध्रुव आणि प्रल्हादासारखी त्यांची त्या लेवलची ह्यांची तपश्चर्या आहे. 8व्या वर्षी त्या नारायण नावानी 8व्या वर्षी त्यांना रामाचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मारुतीचं आणि प्रत्यक्ष दर्शन झालं. असं कोणाचं आहे. आणि बरेच आता संत आहेत की जे एकदम प्रगट झालेले आहेत, पण जे जन्माला येऊन ज्यांनी कार्य केलंय त्यातले हे एक संत आहेत. आता गजानन महाराज प्रकट झाले, अक्कलकोट स्वामी प्रकट झालेले, पण गोंदवलेकर महाराज पण जन्म घेऊन त्यांनी अवतार कार्य केलेलं आहे.
त्यांनी असं म्हणतात की ह्यांना एवढं मोठं यांनी कार्य केलं की ते म्हणतात त्यांनी खरं 13 कोटीचा जन्म रामनामाचा जप केलाय 12 वर्षाच्या तपश्चर्यामध्ये, तरी सुद्धा त्यांनी जे संबंध आयुष्य घालवलं राष्ट्रकार्यासाठी, शिवाजी महाराजांसाठी, तर त्यांना म्हणे समाधान झालं नाही रामनाम घ्यायचं, म्हणून त्यांनी फक्त नामासाठी जन्म घेतला गोंदवलेकर महाराज असं म्हणतात. कारण त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी फक्त म्हणजे त्यावेळेस यवनांचं हे होतं, सगळे लोक घाबरायची, त्यासाठी त्यांनी 8व्या वर्षी ते खोलीत लपून बसले, म्हणजे ध्यानाला बसले होते. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला विचारलं की मला अनुग्रह दे, मला राम तुझ्यासारखं, म्हणजे मोठ्या भावांना दर्शन झालं होतं तर मला पण रामाचं दर्शन पाहिजे, लहानपणापासून त्यांना वेळ होत, मला अनुग्रह दे. ते म्हणले तू लहान आहेस अजून, थोडे दिवस थांब. त्यांनी चेष्टाने म्हटलं त्याला की आता तू पाहिजेच असेल तर तुला तू मारुती रायाकडे जा आणि त्याला सांग, त्यांनी दिलं तर अनुग्रह घे. आणि ते इतकं सिरियसली घेतलं की तो मारुतीच्या मंदिरात जाऊन मागे लपून बसले, म्हणजे ध्यानस्थ बसले. आणि एक दिवसाने कोणाला एक शोधतायत कुठे गेलं, मंदिरात मागच्या बाजूला लावून बसले. आणि एक दिवसानंतर त्यांना भेटले, मुलांना मोठ्या भावाला दिसले. तिकडे गेल्यावर त्या डोळ्यांच्या अश्रुपात चालला होता त्यांचा, म्हणजे त्यांना त्याच्यातच त्यांनी मोठ्या भावाने ओळखलं की ह्याला रामाचं दर्शन झालं. आणि तेवढं ती आई पण आली शोधाच्या ह्याच्या, आईला मिठी मारून त्यांनी सांगितलं अगं प्रत्यक्ष रामाने मला 13 अक्षरे रामनाम दिलाय. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी त्यांना प्रत्यक्ष रामाचं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर त्यांचा हूडपणा सगळा कमी झाला, खूप हूड होते ते, इतके शांत झाले की ते नुसतं नामनामच घ्यायला लागले. एक दिवशी परत असे सापडे नाम शोधलं, नंतर त्यांना घरात कोटीच्या खोलीत दिसले. अरे नाऱ्या, त्या आई नाऱ्या म्हणायची नारोबाला, नारोबा म्हणायचे काय करतोस, चिंता करतो विश्वाची. आता 8 वर्षाचा मुलगा चिंता विश्वाची करतो, म्हणजे काय त्यांची कॅपॅसिटी, म्हणजे बाहेर जे चाललं होतं यवनांचं बायकांना पळवणं वगैरे, हे त्यांना सहन होत नव्हतं, अन्यायाच्या विरुद्ध चिंता करतो विश्वाची. आणि 12व्या वर्षी ते सगळ्यांनाच बहुतेक माहिती आहे, 12व्या वर्षी लग्न मंडपातनं ते पळून गेले. का पळून गेले की ते शुभमंगल सावधान म्हणताना ते सावधान झाले. त्यांनी गुरुजींना विचारलं, म्हणजे तुम्ही हे मंत्र का म्हणता, म्हणे आम्ही सांगतो की प्रपंच करायचंय पण सावधानपणे करा. मग ते म्हणाले मी आधीच सावधान आहे, पण आईला शब्द दिला म्हणून बोहल्यावरती उभा आहे. आणि जे पळत सुटले ते त्यांनी 12 वर्ष गेले नाशिकला, किती कोणाला सापडले नाहीत. आणि त्यांची ती 12 वर्षाची कडक तपश्चर्या जी आहे ती असं म्हणतात की ध्रुव आणि प्रल्हादापेक्षा कमी नाही. खूप तपश्चर्या केली त्यांनी 12 वर्ष, 13 अक्षरी जपाचा 13 कोटी जप केला एका दिवसाला. ह्या वयात 12व्या वर्षाच्या वयात सुद्धा ते 1200 सूर्यनमस्कार घालायचे नॉनस्टॉप, दररोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. नंतर गायत्रीचे पुरस्कार, सकाळी 6ला उठलं की नमस्कार घालायचे. आणि सूर्योदयाच्या वेळेला एवढ्या पाण्यात नंदिनी आणि गोदा नदीच्या संगमावरती उभं राहून एवढ्या पाण्यामध्ये अर्घ्य देत गायत्री मंत्राचं पुरस्चरण आणि रामनाम 12 वर्ष न चुकता त्यांनी केले. नंतर त्यांनी गावातल्या मुलांना वगैरे बलोपासना शिकवून मारुतीची, आता गोमया मारुती अजूनही तो मारुती आहे नाशिकला टाकलेला, तर त्यांनी ते सगळं लोकांना मुलांना सगळं बलोपासना शिकवली. आणि 12 वर्षाची तपश्चर्या करून मग त्यांना परत दृष्टांत झाला रामाचा की तुझं आता कार्य संपले म्हणजे तपश्चर्या संपले, तू आता तीर्थाटनाला जा. मग त्यांनी आसे तू हिमालयात, हे सगळं चरित्र वाचून मला कोणाचंच आवडेन असं झालं होतं. म्हणजे मी त्याच्यातच भेद दिले सूर्यमंडळम त्यांचं चरित्राचे पुस्तक आहे, ते तरी मी कमीत कमी 3 वेळा वाचलं असेल. म्हणजे त्याच्यातच मी होते, दुसरं कोणाचंच मला काही वाचायला आवडत नव्हतं. माझं सगळं लाईफ म्हणजे त्यांच्याच अभ्यासामुळे, त्यामुळे त्यांच्या हेच माझे अनुभव असे आहेत की प्रत्येक जीवनात मला पावलोपावली असे अनुभव गेले. आणि इतके मी इम्प्रेस अजूनही आहे की ह्यांच्यासारखं कार्य कोणीच केलेलं नाही. आता त्यांनी काय केलंय पुढे 12 वर्ष पदभ्रमण जे केलं, त्यावेळेला त्यांनी 11 म्हणजे आसे तू हिमालय ते कन्याकुमारी पायी यात्रा केली. बलोपासना, लोकांना स्वधर्म करायचं, नंतर स्वरक्षण करण्यासाठी तुमचे बल वाढवायला पाहिजे. त्यावेळेला लोक घाबरलेले असायचे, बायका पळवतात कसं घाबरून राहायचं पण त्यांना स्वतःला संरक्षण काही त्यांनी शिकवलं. प्रत्येक ठिकाणी मठपती त्यांनी नेमले, एवढे त्यांचे शिष्य झाले आणि सगळ्यांना त्यांनी बलोपासना शिकवली. आणि मग ते कन्याकुमारीपर्यंत त्या बलोपासनाच्या बरोबरीने उपासना कोणाची तर मारुती राहायची. म्हणून महाराष्ट्रात 11 मारुतीचे ठिकाणं आहेत व महाराष्ट्रात तसे भारतभर सगळीकडे त्यांनी स्थापन केली. सिलोन पर्यंत श्रीलंकेला पण ते गेले होते म्हणे, तेव्हा तिकडे पण मारुतीची एक स्थापना केली आहे. बलोपासनाला महत्व त्यांनी दिलेलं आहे सगळ्यांना. आणि ते सगळं करून
त्यांनी स्वतःचं आयुष्य ह्याच्यात घालवलं आणि परत आले तेव्हा शिवाजी महाराजांचे ते गुरु झाले. त्यांना त्यांनी सगळं त्याच्यात मार्गदर्शन केलं. म्हणजे स्वराज्य स्थापनेसाठी त्यांची खूप कृपा आहे त्यांच्यावर. अफजल खानाचं वध प्रत्येक वेळेला त्यांनी खूप मदत केलेली आहे त्यांना, म्हणजे महाराजांना. आणि महाराजांनी पण ह्यांना गुरु मानून, त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांनी शिष्य मानलं, त्यांनी मला घेतलं म्हणून मी भाग्यवान समजतो. असं म्हणजे मला असे प्रत्येक पावलं त्यांचे अनुभव बरेच आलेले आहेत. मला आता अजून स्वर डे टू डे मला असं होतं की मी काय विचार आज करायचं म्हटलं की तो काम झालेलं असतं. 18 साली तर मी नुसतं एका बायकांकडे बोलले असा एक कार्यक्रम करू की सगळा 9 वर्ष होतात मंदिराला, नवविधा भक्तीवरती कार्यक्रम करू. अहो ते आम्हाला कळलं पण नाही की कसं होत गेलं. गाणी बसवली, नवविधा भक्तीवरची गाणी बसवली, तबला पेटी. मी गाणं शिकलेलं नाही, कोणी गाणं शिकलेलं नाही, पण मी सांगितलेली गाणी नवविधाप्रमाणे निवडत गेलो आणि त्याप्रमाणे गाणी बसवली, तबला पेटी सगळं 2 महिने प्रॅक्टिस करून. ते हे आहे ना भरतनाट्य मंदिरचे शेजारी भारतीय संशोधन केंद्र, तिकडे हॉल मिळाला. 200 लोकांचा कार्यक्रम झाला. अजून मला जागे चिमटा काढून खरंच तो कार्यक्रम झाला का, म्हणजे हे त्यांनी करून घेतलं त्यावेळेला. सकाळी 8 पासून संध्याकाळी 7 पर्यंत करायचं. कल्याणी ते नाम जोशी वगैरे आले, सगळे मोठे लोक, खूप मोठे लोक आले. त्यांचे सगळ्यांचा सत्कार मी करायला मिळाला मला. मग त्यांना काय पदचिन्ह वगैरे देऊन, नारळ देऊन त्यांचा सत्कार केला पहिला. नंतर भरतनाट्यमचा कार्यक्रम, संध्याकाळी वेणास्वामीवरती कीर्तन. म्हणजे मला नकळतच हे कार्यक्रम होत गेले. म्हणजे ह्याला हाच मी अनुभव म्हणते की मी काय प्लॅनिंग न करता हे असं होत गेलं कारण. त्यामुळे मला शब्दच नाही त्यांचं वर्णन करायला. पुण्यामध्ये 2च महाराजांचं ध्यान केंद्र आहे, अजूनही आहे? नाही, 2च आहे. ते शनिवार जे आहे ते 100 वर्षापूर्वीच आहे म्हणतात. आणि हे सदाशिव पेठेत मध्यावरती ते आलेत. म्हणजे मला, म्हणून मी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही या इकडे. म्हणजे सज्जनगडच इकडे आलाय. म्हणजे म्हाताऱ्या माणसांना, इव्हन मला सुद्धा आता गडावर चढता येत नाही 200 पायऱ्या, मग ते डोली करून जायचं, कसं त्रास घ्यायचा. इकडे येऊन दर्शन घ्या, समर्थच इकडे आलेले आहेत असं मी सांगेन. म्हणून मी आज त्या कार्यक्रमात सुद्धा सगळ्यांना सांगितलं की तुम्ही एकदा येऊन बघा. की गोंदवलेकर महाराज काय सांगतात नेहमी, माझ्या रामाचं दर्शन घ्या रे, तो किती गोड आहे, म्हणजे तुम्हाला भान हरपून जाल. तसं माझा अनुभव आहे. तिकडे सांगितलं मी की माझ्या स्वामीला, गुरु माऊलीला बघायला एकदा या. म्हणजे आज जो कार्यक्रम झाला गाण्याचा, सगळं हरपून गेले, खूप सुंदर झाला कार्यक्रम. तसं तुम्हाला माझी मूर्ती बघितली की, आणि त्यांना रिक्वेस्ट केली की हाच कार्यक्रम आमच्या मंदिरासाठी एकदा द्या. ते देतो म्हणलेत, बघू आता ते. ह्यांच्यात अजून एक महत्वाचं म्हणजे त्यांना 9 आकडा हा फार आवडताय समजला. त्यामुळे सगळ्या गोष्टी, जन्मच नवमीला आहे, रामनवमीच्या 9मीला जन्म झालाय. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी दासबोध लिहिला, पूर्ण झाला शिवतरघडीला. दासबोध जयंती जी असते ती पण माघ शुद्ध 9मीला आहे. नंतर त्यांचं निर्वाणाचं दास नवमी येते, ती पण 9मीला आहे. सज्जनगडावरती श्रीधर स्वामींनी सेवा मंडळ स्थापन केलं, ते 9 जानेवारीला आलं. तेव्हा 4 गोष्टी झाल्या. आणि 5वी गोष्ट आपली, ही मंदिर 9मीलाच आलं. आम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी पादुका आणताना की तुम्ही एक दिवस ठरवा आणि आम्हाला कळवा. आम्ही गुरुजींना विचारलं, त्यांनी 15 नोव्हेंबर सांगितलं. आणि 15 नोव्हेंबर ठेवून त्यांना केलं. 1 वर्षानंतर वर्धापन दिन करायच्या वेळेला बघितलं त्या दिवशी भाऊबीज होती, भाऊबीजीला कोणीच येणार नाहीत. मग भटजीकडून विचारलं होतं त्या 15 नोव्हेंबरची तिथी काय होती, त्या तिथीप्रमाणे आपण बघू. ते म्हणाले कुष्मांडा. म्हणजे 1 वर्षानंतर आम्हाला कळलं की ते नवमी होती म्हणून. म्हणजे इकडे येण्याचं पण त्यांनी 9मीच निवडला. तेव्हापासून आम्ही मग कुष्मांडा 9मीला त्यांचं करायला लागलो. म्हणजे दिवाळीनंतर ते आले दसऱ्याला, दिवाळीनंतर इकडे आले. म्हणजे म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हे माझा अगदी अनुभव आहे. त्यामुळे आता मला दिवाळीच्या उत्सवापेक्षा त्या कुष्मांडा 9मीचा उत्सव जो असतो तो करायचा उत्सव जास्त असतो, आनंद जास्त असतो. त्यांनी इतकं म्हणजे सगळ्या गोष्टी शिकवल्यात की प्रपंच करून परमार्थ करा म्हणणारे हेच एक आहेत. सगळ्या संतांनी काय सांगितलं, ध्यान करा, परमेश्वर प्राप्तीसाठी आयुष्य आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवू नका, मी स्वतःचं काम करा, असं सगळं सांगितलंय. पण कोणी सांगितलेलं नाही की प्रपंच करून मग परमार्थ करा. हे काय म्हणतात, प्रपंच खरा नासकाच आहे, पण तो विवेकाने केला, व्यवस्थित केला, नेटका केला तर तुम्हाला परमार्थात मार्ग मिळेल आणि तुम्ही परमेश्वर प्राप्ती करू शकाल. प्रपंच न करून चालणारच नाही ना. आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत, पण तो करताना अलिप्तपणे करायला शिका, हे त्यांनी दासबोधात सांगितलं. आणि दासबोध हा ग्रंथ असा आहे की काय झालं, गीता आपल्याला फार अवघड जाते संस्कृत असल्यामुळे, सगळ्यांनाच जमत नाही.
तर गीता सोपी व्हावी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरी पण खूप अवघड आहे, ती पण सोपी करून ह्यांनी दासबोधामध्ये दिली. सगळं ज्ञान गीतेमधले सगळे विचार दासबोधामध्ये आहेत. शिवाय त्यात ऍडिशन म्हणजे की मनुष्य जन्म सार्थकी करायचा कसा. त्याच्यासाठी तुम्हाला परमार्थ मार्गावर जायचं असेल तर प्रपंचात तुम्ही व्यवस्थित वागलं पाहिजे. मग त्यात प्रपंचात व्यवस्थित कसा, स्वधर्म करा. स्वधर्म गीतेत पण सांगितलंय, स्वतःचा धर्म सोडू नका. तसंच मी स्वधर्म करताना अलिप्तपणे करणं, अपेक्षा नाही ठेवायची कोणाकडनं. आज मी केलं तर मला त्याचं कौतुक केलं, एवढं मी त्याच्यासाठी केलं, त्याने मला काहीच केलं नाही, तिथे आपण दुःखी होतो. त्याच्यावेळी तुमचं काम करून मोकळे व्हा आणि त्याला अर्पण करा. आजचं माझं कर्म तुला अर्पण केले म्हणजे तुमचं अलिप्तपणा येतो. अलिप्तपणा आले की ऑटोमॅटिक वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य आलं की विवेक बुद्धी जागृत होते. विवेक आणि वैराग्य जिथे आहे तिथे क्रोध आणि अहंकार नाहीच आहे. क्रोध आणि अहंकार नाही म्हणजे तुम्ही परमनंट सुखी, तर तू परमेश्वर प्राप्तीला मोक्षाला मार्ग मोकळा. इतकं सोपं करून त्यांनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलं. म्हणून सांगतात. आणि हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आजच्या काळात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची IT मधली लोक 25,000 भरून कार्यक्रम करतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आणि एक अशी गोष्ट कळली आम्हाला की काही कारणास्तव ते 25,000 भरलेले काहीतरी कार्यक्रम कॅन्सल झाले. फॉरेनवरनं माणूस येणार होता, कॅन्सल झाले. आणि मग तरी मुलं म्हणाले 25,000 बुडाले आपले. पण ते जे शिकवणार होते ते पुस्तक तरी कुठे मिळतं का पुण्यात, म्हणून त्यांनी कुठेही मिळालं नाही. म्हणून ते नाराज होऊन सज्जनगडावरती जात होते सगळे फॅमिली. त्यांच्यावरती मुलं गेली, आता काय नाहीच आहे आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कधी होईल बघू म्हणून मनात नसताना गडावर गेले. ते खाली मिसळ खाताना त्यांना ते पुस्तक डेव्हलपमेंटसाठी होतं, त्या पुस्तकाचं नाव मी विसरले. ते पुस्तक त्यांना तिकडे दिसलं मिसळ खाण्याच्या दुकानात. अरे इकडे कसं आहे पुस्तक. त्या माणसाला त्यांनी विचारलं हे कोण, म्हणजे एक ग्रस्त आता गडावर गेले, त्यांचं हे राहिलंय म्हणून मी ते यायची वाट बघतो, तुम्ही जर जाणार असेल तर त्यांना द्या ते पुस्तक. म्हणजे हे पुस्तक घेऊन ते तिकडे गेले. तर तो ग्रस्त जो 25,000 घेणारा तोच तिकडे होता आणि तो म्हणाला हे पुस्तक माझंच आहे आणि मी ह्याच पुस्तकावरती मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेतो. ते पुस्तक कुठलं तर दासबोध. म्हणजे दासबोधावरती अभ्यास PhD करून लोक असे पैसे कमवतात. IT मधले लोक तुम्ही दासबोध म्हटलं तर करणार नाहीत अभ्यास, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी 25,000 घालवतील. इतकं त्याच्यात भरलंय अभ्यास की आपण आज दासबोध एक समास वाचत गेलो तर आपण खरंच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपली आपोआप होईल. आणि सगळ्या घराघरात हे खरं तरुण लोकांनी दासबोध अभ्यास करावा असा आहे. मनाच्या श्लोकाने दासबोध केला तर त्यांचं आयुष्य धन्य होईल. आणि हे म्हातारपणी करण्याचं नाही, तरुणपणी करायचाच अभ्यास आहे दासबोध. मग तुम्ही गीता केलं नाही तर त्या सगळं गीताचं सार ह्याच्यात आहे. अवघड आहे संस्कृत मध्ये पाठांतर करणं अवघड आहे. अर्थ पण कळायला त्याला क्लासेस लागतात. हे खूप सोपं आहे. आणि बेलसानंतर अजून सोपं केलंय, त्याच्यात प्रत्येक ओवीचा अर्थ दिलाय पुस्तकात. त्यामुळे इतकं सोपं वाटतं की त्याच्यात आपण रमून जातो. हे त्यांचं वाङ्मयाचं महत्व आहे. शनिवारात आहे मंदिर, ते बहुतेक सगळ्यांना माहिती, कारण 100 वर्षापूर्वी ती पण मूर्ती अतिशय अशी जाज्वल्य आहे, सुंदर आहे मूर्ती. पण त्याच्यानंतर हे आता ध्यानीमनी नसताना हे आलेत, मग त्यांची इच्छा आहे, त्या रामदासांनी सांगितलं सगळं त्यांनी तो स्थापन केलं. मी ह्याला फक्त उपासना केंद्र म्हणते, कारण त्यांनी उपासनेला महत्व जास्त दिलंय. पण लोक येणारे म्हणतात नाही हे मठच आहे, आम्ही मठात जाऊन येतो. आता आमच्याकडे येणाऱ्या उपासनेला बायका म्हणतात आम्ही मठात येतोय. मठाचं रूपच आलेलं आहे त्याला. त्यामुळे मी त्यांना सांगते की तुम्ही येत जा, कोणालाही भेटलं की पत्ता देते मी, ते या समर्थांचं दर्शन घ्यायला. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही एकदा पत्ता सांगाल का सगळ्यांना? पत्ता म्हणजे सगळ्यांना सदाशिवपेठ माहिती आहे. सदाशिवपेठाचा निंबाळकर तालीम गणपती, त्याच्या समोर सुजाता मस्तानी आहे. सुजाता मस्तानीला पाठ करून उभे राहिले की सरळ बाजीराव रोड जातो, तिकडे गेलात की डाव्या साईडला तुम्हाला उपासना केंद्र म्हणून मोठं बोर्ड दिसेल, हरिनिवास बिल्डिंग दिसेल. त्याच्या तिकडेच आमचं खाली ग्राउंड फ्लोअरला मंदिर आहे समर्थांचं. आणि यायची काय वेळ वगैरे आहे? नाही असं काय नाही, आम्ही राहायला वरतीच आहोत. किंवा खरं उपासना असते गुरुवारी 5 ते 7, पण मी राहायला वरती सकाळी 11 वाजता सुमारास मी असते, संध्याकाळी पण 7:30 पर्यंत, मग 7-7:30 पर्यंत उघड असतं मंदिर. समजा बंद असेल तरी बेल केली तरी मी येऊ शकते, म्हणजे घरात वरतीच असतो, राहायला आम्ही वरतीच आहोत. असं स्पेसिफिक वेळ वगैरे तुम्ही काय नाही, केव्हाही चालेल. 11च्या सुमारास वगैरे आला तर आम्ही उघडून देतो मंदिरात. तिकडे अशी लोक बरीच आहेत की संकल्प करतात आम्ही इकडे बसून आम्हाला जप कर, घरी होत नाही आमचा, मग ते उघडून आम्ही किल्ली देतो आणि इकडे बसून 1-2 तास जप करतात आणि जातात. असं पण आम्ही देतो. इकडे मंदिरात दुसरं काहीच नाही, सगळं समर्थांचं वाङ्मय आणि सगळं मोकळंच आहे. त्यामुळे तुम्ही येऊन तुमचं कार्य करा, काही हरकत नाही, प्रॉब्लेम. आता 30 तारखेला आमचं 15 वर्ष पूर्ण होतात मंदिराला.
कुष्मांड नवमी तुम्हाला म्हटलं ना मी, 30 तारखेला कुष्मांड नवमी आहे. 30, 31 आणि 1 असं 3 दिवस आम्ही कार्यक्रम ठेवले. 30 तारखेला आधी पाद्यपूजा, पादुका पूजन होईल. म्हणजे आता कसं हा बॉक्स तुम्हाला सांगितलं एअर टाईट केलाय, तर पादुकाला पावला हात लावायला समाधान मिळत नाही, म्हणून आम्ही पादुका आणल्यात एक छोट्या मंदिरात ठेवण्यासाठी, आपल्या देवघरात ठेवण्यासाठी. त्या आम्ही गडावर जाऊन समर्थांचा सकाळी अभिषेक होतो ना समाधीवर ठेवून त्यांच्याकडनं अभिषेक करून आणलाय. म्हणजे चार्ज म्हणतो आपल्या भाषेत सांगायचं तर. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते पादुका म्हणजे समर्थ आहेत. पण त्या पादुकाची गुरुपौर्णिमा किंवा प्रत्येक वेळेला अभिषेक होतो. नंतर दासनवमीला तर पंचामृती अभिषेक करतो आम्ही. त्यामुळे त्या पादुकांची पूजा होईल सकाळी आधी. सकाळी नाही 4 वाजता आणि पूजा आणि ध्यान जप करू. थोडी भजनं होतील समर्थांची जी आम्ही नेहमी म्हणतो. आणि नंतर आम्ही 6 ते 7 गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे गाण्याचं ग्रुप आहे, त्यांचं मंडळ आहे, ते सगळे भक्तिगीतं वगैरे म्हणणार आहेत. 6 ते 7, 5 ते 6 आम्ही हे पूजा करणार, ध्यान करणार आहोत. आणि नंतर दुसऱ्या दिवशी 31 तारखेला तिकडे जनता सहकारीच्या शेवडेबोळ म्हणतात तिकडे राष्ट्रभाषाची हॉल आहे. त्या हॉलमध्ये आम्ही नृत्य ठेवले भरतनाट्यमवर. त्या पुण्या ठाण्यावर येणार आहेत बायका. ती आमच्या ओळखीची आहे, तिने PhD केले नृत्यामध्ये, भरतनाट्यममध्ये, आणि तिचे अकॅडमी आहे. मग ती आपल्या मैत्रिणींना घेऊन 6 जण येऊन ते नृत्य आविष्कार करणार आहेत. म्हणजे समर्थांच्या गोंदवलेकर महाराजांच्या रचनेवर त्यांनी डान्स बसवले. तो 31 तारखेला तिकडे 5 ते 6:30 असेल त्या हॉलवर. आणि परत 1 तारखेला इकडे दासबोधावरती प्रवचन आहे 1 तास. आणि त्या आम्ही काय केले, सध्या आम्ही शनिवारची उपासना सुरू केली टाकळीच्या कार्यासाठी. मग एक संकल्प केलाय, तो दर शनिवारी आमची 4:30 ते 5:30 जप असतो. म्हणजे हनुमान उपासना असते. ती उपासना झाल्यावर 5:30 ते 6:30 दासबोधावर प्रवचन. टाकळीचं कार्य म्हणजे कुठलं? टाकळीला आता तेच तपश्चर्याचं मी मगाशी म्हटलं, 12 वर्षांनी जी तपश्चर्या केली तिकडे फार ते एक वाईट वाटतं. मला सगळ्यांना दुःख आहे की त्यांनी पहिला मारुती तिकडे 12 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मारुती स्थापन केला. आणि तो कसा केला, मुलांना मारुतीचं कळावं, तिकडच्या खेड्यागावातल्या मुलांना त्यांच्याचकडनं डिंक वगैरे मागवलं, रानातनं शेण मिक्स केलं, म्हणून त्याला गोमया म्हणतात. गोमयाचा मारुती. तो असा भिंतीत असा आकार करून, मारुतीचा आकार करून स्थापन केली. आणि तेव्हा त्यांनी मारुतीची उपासना, बलोपासना सगळे शिवत. तो मारुती अजूनही आहे. आता 450 वर्ष होत आली. ते मंदिराचं खूप छान त्यांनी डेव्हलपमेंट केले, मोठं मंदिर केलं. छोटं होतं आणि तिकडे ती गुहेत बसून छोटी खोली होती, त्याच्यात त्यांनी 12 वर्ष ते सगळं करून आल्यावर माधुकरी घेऊन रात्री झोपायला ते मध्ये यायचे. ते गुहा केली, त्यांनी ध्यान मंदिर केले. ते सगळं छान केलंय. पण त्यांनी जे तपश्चर्या केली गोदावरी नदी आणि नंदिनी नदीच्या संगमावर, तिकडे 12 वाजेपर्यंत तुम्हाला मग म्हटलं ना तपश्चर्या जी केली, ती नदी इतकी घाण झाली. आता वाईट वाटतं की सगळ्या फॅक्टरीज, आउटलेट्स तिकडे सोडतात. गावातल्या लोकांनी ड्रेनेज सोडलंय. त्यासाठी आम्ही खूप 2-3 वर्ष आमचे प्रयत्न चालू आहेत की कॉर्पोरेशन पासून सगळ्यांना, कमिशनर पासून आम्ही भेटून प्रयत्न करून चालू आहे. ते करतो म्हणतात, पण नदी फार घाण झाली. तिथं तपश्चर्या तुम्ही ठिकाण करा. मग आता मी परत 2-3 वर्षात ते नदीचं काय केलं नाही, म्हणून आम्ही परत आमच्या मंदिरातर्फे सुरू केलं. आणि सगळ्या समर्थ भक्तांना पण आव्हान केलंय की आपण करताना, समर्थांचंच म्हणणं आहे, कुठलंही कार्य करताना अधिष्ठान पाहिजे रघुनाथाचे. त्यांनी जे रामाचं तुम्ही अधिष्ठान ठेवलं त्याच्यावरती सोपवलं तर ते कार्य पूर्ण होतं. म्हणून आम्ही संकल्प जो केलाय की निदान तिकडे तुम्ही भक्त निवास बांधा, की आम्हाला इकडे तिकडे येऊन राहिलो सपोज पारायण वगैरे करायचं तर राहायला खोल्या नाहीयेत. नाशिक कुठे मग राहणार कुठे? फक्त मंदिर बांधले, 4 खोल्या पण त्यांनी बांधलेल्या नाहीये, जेवणाची सोय नाही. मग आपण आपले सगळे भक्त गेले तर राहणार कुठे? तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की भक्त निवास बांधा, तुम्ही तुमचा एस्टिमेट सांगा आम्हाला, की आम्ही समर्थ भक्त म्हणून आमच्याकडे फुलाची पकडे आम्ही मदत करू, भक्त निवास उभं करा. आणि शिवाय संगमाचं नदीचं काम जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आत्ताच्या पिढीला समर्थांचं शिकवण कळली पाहिजे, घराघरात पोहोचली पाहिजे. त्यामुळे एक मोठ्या सगळीकडे आपण बघतो विठ्ठलाची, साईबाबांची, गणपतीची मोठमोठ्या मूर्त्या उभ्या करतात. तसं एक मूर्ती तुम्ही समर्थांची जिथे संगम आहे तिथे जरा काठावर म्हणा, कुठे जवळपास एक स्मारक उभं करा त्याचं. आणि समर्थांचं कार्य, त्यांचं विचार, हे सगळं तुम्ही सगळीकडे असं. आता मी त्यांना परत जाऊन भेटले तिकडच्या लोकांना. त्यांना म्हणतो की तुम्ही सगळीकडे कॉर्पोरेशनची लोक सगळं कचरा हे करा ते करा, पेंटिंग करतात ना,
तसं तुम्ही समर्थांचे विचार पेंटिंग करा ना. नाशिकमध्ये मुख्य त्यांनी 12 वर्ष केलेत. ते तीर्थस्थळ होईल. जेवढं सज्जनगड आणि त्या ह्याला शिवतरवेळीला महत्व आहे, ऑन द कॉन्ट्ररी त्याच्यापेक्षा जास्त महत्व टाकलेलं आहे. कारण त्यांनी लहानपणापासून 12 वर्ष तपश्चर्या केलेली ठिकाण आहे. ते व्हायलाच पाहिजे. त्याचं आमचं कंटिन्युअस. म्हणून आम्ही काय केलंय, आता हनुमंताचं एक भीमरूपी नंतर एक मंत्र, अजून एक भीमरूपी 11 भीमरूपी लिहिलेत त्यांनी समर्थांनी. त्यातला अजून एक 5वा भीमरूपी आहे. त्याच्यात असं म्हटलं, दिवसातनं 3 वेळा म्हटलं तुम्ही हनुमंता म्हणून आहे ते. भीमरूपी कसं, तसं हनुमंत असेल तर 3 वेळा म्हटलं तर पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. अच्छा, असं मारुतीचं असं त्याने सांगितलं. म्हणून तो मंत्र एक भीमरूपी आणि हनुमंता म्हणायचा आणि एकदा नामरक्षा, असा आम्ही संकल्प केलाय की 3 एकदा म्हणायचं. कारण रामाचं पण आशीर्वाद पाहिजे. आणि श्री हनुमते नमः अशा 11 माळा करायच्या. आणि 11 हे मारुतीचा आकडा आहे ना, म्हणून 11 माळा श्री हनुमते नमः इथे आम्ही सगळे करतो शनिवारी 4:30 ते 5:30. मग तो आम्ही आता 1 तारखेला जप झाल्यानंतर, ती उपासना झाल्यानंतर 5:30 ते 6:30 दासबोधावरती प्रवचन आहे. आता आम्ही सगळ्यांना प्रयत्न माझा तोच चालू आहे, सगळ्या समर्थ भक्तांना गोळा करून मीटिंग करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट. पुण्यात बसून काय करणार ना, आम्ही फक्त कॅश मध्ये मदत करू शकतो. पण त्या लोकांनी, तिकडच्या गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन तिकडे स्मारक उभं करायचं, पाहिजे ती मदत आम्ही द्यायला तयार आहोत असं मी सांगून आलोय. इकडच्या लोकांना पण माझा प्रयत्न चालू आहे की मीटिंग करू, आपण त्यांना गाठवू, त्यांना काय मदत पाहिजे. तुम्ही एक एस्टिमेट काढा, भक्त निवास बांधायला एवढा कितका खर्च आहे. मग तो आम्ही युट्यूबवर टाकू, ह्याच्या करून आव्हान करू, समर्थ भक्तांना आव्हान करू की अमुक एक अकाउंटला तुम्ही हे पैसे. पण लोकांसमोर क्लिस्टर क्लिअर पाहिजे, हिशोब पाहिजे. कोणी उठून पैसे नाही देणार, उठून आम्ही सुद्धा देणार नाही. आता सुद्धा असे दिवस आहेत की कुठे जर दान द्यायचं तर ते योग्य ठिकाणी जातील की नाही अशी आपल्याला भीती वाटते. मग तुम्ही काय करा की एक आम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग द्या. सगळं तुमचं प्लॅनिंग आम्ही आमच्या समर्थ भक्तांसमोर ठेवू आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला फंड्सची पण मदत करू. तुम्ही म्हणाल तिथे आम्ही पैसे पाठवू, पण आम्हाला पिक्चर क्लिअर पाहिजे की तुम्ही खरंच हे करणार आहे. बरोबर. आणि ह्याच्या स्मारक करायचं, मूर्तीची करायला सुद्धा. आणि तिकडे काहीतरी एक छोटंसं दुकान मंदिरासारखं बांधून तिकडे अभ्यास वर्ग सुरू. जिकडे तिकडे आता सगळे अभ्यास वर्ग आहेत, गुरुकुल सारखं असतं. एक आठवड्यात 1-2 दिवस तिकडे उपासना करा, समर्थांची शिकवण द्या मुलांना. नाहीतर घरोघरी पोचणार कसं, आमची पिढी नंतर पुढच्या पिढीला काहीच माहित नाही समर्थांचं. असं नाही व्हायला पाहिजे. ते आमचे प्रयत्न चालू आहेत की घरोघरी दासबोध आणि समर्थांचे विचार पोचले पाहिजेत. त्याच्यासाठी रात्रंदिवस आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे सगळ्यांना आव्हान असं मी आत्ताच ह्याच्यात समर्थ भक्तांची सगळ्या तळमळ आहे, तिकडे होत नाही पण काही करू शकत नाही, कोणी रिस्पॉन्स देत नाही. मग काहीतरी ह्याचा सपोर्ट करायचा. तुम्ही येऊन इकडे मंदिरात भेटा, आपण इकडे मीटिंग करू, समर्थ भक्त एकत्र येऊ आणि काही नाही काहीतरी कार्य आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करू शकतो. आणि त्यात त्यांची कृपा, रामरायाची कृपा झालं तर होईलच ते काम. अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण काहीतरी उतराई व्हायचं असेल तर त्यांची सेवा म्हणजे हेच करू शकतो. त्यांना आपल्याकडनं काय पाहिजे, त्यांनीच आपल्याला भरभरून दिलंय, पण त्यांची सेवा करायची म्हणजे त्यांना जे आवडेल ते आपण केलं तर ते आपल्याला आशीर्वादच आहेत ना. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तर ह्या मंदिराचा पत्ता आणि शांताताईंचा नंबर हा मी कॉमेंटमध्ये पिन करेन. ज्यांना कोणाला ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी ताईंना संपर्क साधावा. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ.